हरे कृष्ण, सुप्रभात. कसे आज सगळे? आय होप सगळे ठीक असेल, आनंदित असेल आणि माझ्याबरोबर वृंदावनाचे दर्शन करत असेल. सो आज आमचा वृंदावनचा दुसरा दिवस आहे. तर मी रेडी झाली आहे. बाकी सर्व भक्त पण खाली गेले आहेत. आधी आम्ही इस्कॉन मंदिरात जाऊ, इथे जवळच आहे. आणि त्यानंतर आम्ही मग आमच्या त्या आश्रममध्ये, म्हणजे जिथे महाराजींचा कार्यक्रम चालू आहे तिथे आम्ही जाऊ, तिथे नाश्ता वगैरे करू. त्यानंतर बाकी सर्व वृंदावनातील जवळपासची जे पण स्थानिक स्थळे आहे तिथे आम्ही विजिट करू. सो मी तुम्हाला दाखवेलच कुठे कुठे मी दर्शनाला जाणार आहे. सो कनेक्ट राहा आणि तुम्ही पण दर्शनाचा आनंद घेत राहा. चला तर बघूया मग. हरी बोल. तर आज होतं 6 डिसेंबर आणि आज महाराजींचा मेन कार्यक्रम होता. तर आम्ही जायला निघालो. आमच्या समूहातले सगळे भक्त निघाले होते. ते पायदळच जातात, कारण मंदिर म्हणजे जे आश्रम आहे ते जवळच होतं. बट आम्हाला श्रीजेमुळे आम्हाला ऑटो करून जावं लागत होतं. तर इथे श्रीजेने त्याचे शूज ओले करून टाकले होते आणि आमच्या आश्रमासमोरच असं म्हणजे छोटे छोटे म्हणजे जे भक्त असतात वृंदावनामधले, जे ब्रजवासी असतात, तेच तिथे शॉप लावतात, छोटे छोटे अशी दुकाने लावतात. तर आमच्या दुकानासमोरच असं छोटीशी चप्पलची दुकान होती. तर श्रीजीला तिथून अशी छोटीशी सँडल वगैरे घेऊन दिली. तर ती जी ब्रजवासी होती ती ॲक्च्युली बिहारची होती, बट तिला एकदा ती वृंदावनात आलती तर ती इथेच स्थायी झाली. तर इथे समोर बघा ही गौरी गोपाल आश्रम आहे. पूज्य श्री अनिरुद्धाचार्यजी महाराज त्यांचं हे आश्रम आहे. तुम्हाला माहीतच असेल, ॲक्च्युली जे कोणी कथा ऐकत असेल त्यांना माहीत असेल. हे बघा, हे ते महाराजजी आहे, त्यांचं हे आश्रम आहे. त्यांच्या आश्रमाच्या बाजूलाच आमचा आश्रम होता, साक्षीधाम म्हणून. तर आम्ही तिथे थांबलो होतो. तर आम्हाला वाटेतच ऑटो मिळाली. मग आम्ही ऑटो घेतली आणि आमच्या महाराजांच्या आश्रमाकडे जायला निघालो. तर हे बघा, आलो आम्ही आमच्या महाराजांच्या आश्रमाजवळ, फोगला आश्रमामध्ये जिथे कार्यक्रम होता तिथे. आणि इथे हे बघा, दीक्षा मागत आहे. ज्यांची काल दीक्षा झाली ते भिक्षा मागत आहे आज. तर आम्ही भिक्षा दिली बरेचसे भक्तांना. आता इथे प्रसाद म्हणजे सकाळचा नाश्त्याचा प्रसाद चालू आहे. सो आम्ही पहिले प्रसाद वगैरे घेतला आणि नंतर तिथे महाराजांच्या कार्यक्रमाला गेलो. तर इथे खूप छान असा प्रसाद दिला होता आणि इथे साईडला असे छोटे छोटे स्टॉल पण लागले होते. तर त्यातलं एक माझ्या हृदयातलं एक छानसं असं स्टॉल होतं, ते म्हणजे भूवैकुंठ पंढरपूर. हे बघा, हे जे मंदिर दिसते तुम्हाला, हे आता पंढरपूरमध्ये असंच मंदिर बनणार आहे. जवळपास आता 2nd फ्लोअरपर्यंत असं काम झालं आहे. हरे कृष्णा. तर आता आमचा प्रसाद वगैरे झाला आहे. इथे आश्रमामध्ये गुरु महाराज आले हॉलमध्ये. तर आता गुरु महाराजांचा कार्यक्रम आहे, बघूया. चला तर आतमध्ये जाऊया. आज मेन प्रोग्राम असल्यामुळे हॉलमध्ये एवढी गर्दी होती, एवढी भीड जमली होती, कारण आज सर्व भक्त उपस्थित होते. सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातून, वेगवेगळ्या राज्यातून आज भक्त आले होते. तर आज हॉलमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. तर इथे बघा, महाराज वगैरे आले होते. तर इथे छान असे म्हणजे सजावट तर खूपच छान केली होती. आज महाराजांना बसण्यासाठी जे आसन होतं ते पण खूप छान असं फुलांनी सजवलं होतं आणि सर्व काही रिअल फुलांनी सजवलं आहे. इथे तुम्हाला वाटेल की आर्टिफिशियल फुलं वापरले, बट आर्टिफिशियल फुलं कुठलीच नव्हती, फक्त सर्व रिअल फुलं होती. आणि इतकं सुंदर वाटत होतं त्या हॉलमध्ये. हे बघा, हे जे डायरेक्टर आहे, हे जे नरसिंहा जी मूवी काढली आहे आता जस्ट 2 महिन्या अगोदर जी रिलीज झाली होती, त्यांचे ते डायरेक्टर आहे. ते महाराजांचे शिष्यच आहेत. सो महाराजांना ते 50वी संन्यास ॲनिव्हर्सरी निमित्त भेटवस्तू देण्याकरिता स्टेजवर आले होते. तर त्यांनी सांगितलं की बऱ्याचशा गोष्टी मी महाराजांना विचारून सक्सेस झाल्या, तरच ती मूवी अशी सक्सेस झाली आहे. तर त्यांनी खूप छान असं महाराजांबद्दल ऑफरिंग दिलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर इथे वर्ल्ड बुक रेकॉर्डची पूर्ण टीम आली होती. तर इथे त्याबद्दलच महाराजांबद्दल सर्व सांगत होते की महाराजांनी कसं कसं ती 40 वर्षा कंटिन्यू ती पदयात्रा चालू ठेवली आणि ही जगातली पहिलीच पदयात्रा आहे जी की कंटिन्यू आत्ताही चालू आहे. सो पदयात्रा म्हणजे 2 बैलगाडी असते. बैलगाडी म्हणजे 2 बैल असते आणि त्याच्यामध्ये गौरनीताई बसले असतात आणि प्रभुपादांचा विग्रह असतात समोर आणि ती भ्रमण करत असते, जी हरिनामाचा प्रचार करत असते. तर तीच बैलगाडी पदयात्रा ती आता पण चालू आहे. तर त्यानिमित्तानेच महाराजांना 40 वर्ष झाली होती. तर त्या निमित्ताने महाराजांना आज जसं त्यांची संन्यास ॲनिव्हर्सरी होती तर त्यांना हे गिफ्ट देण्यात आलं.
तर हे बघा, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते सर्टिफिकेट. तर जे आपले प्रभुपादजी होते त्यांचे जे संन्यासी शिष्य होते त्यामधले एकमेव असे आमचे गुरु महाराज म्हणजे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, जे की त्यांनी पदयात्रा चालू केली त्यावेळेस. सो खूपच आनंद वाटत होता आम्हाला असं ऐकून बघून आणि छान हरिकीर्तनामध्ये. महाराजजींना खूप फोर्स केला की तुम्हीच कीर्तन करा, कारण महाराजजी जेव्हा कीर्तन करायला लागतात तेव्हा हरी बोल, तेव्हा तर खूपच आनंद असं असते. तर महाराजींचं इथे छानपैकी मस्त कीर्तन झाला. कीर्तन करता करताच मग महाराजींना सर्व काही देण्यात आलं, सर्टिफिकेट, मग त्यांना ती शॉल वगैरे जे काही आहे ते सगळं देण्यात आलं होतं. त्यानंतर आम्ही सर्व इथे हरिनामाच्या कीर्तनामध्ये छान नाचलो आणि इथे ते लंडनवाली जी टीम होते ती पण छान म्हणजे नाचली. तिथे वरिष्ठ जेवढेही संन्यासी होते ते त्यांना घेऊन नाचत होते. खूपच छान बघून आनंद वाटत होता. हे बघा किती स्क्रीनवर हे वरिष्ठ म्हणजे जवळपास 70 वयाचे वर असलेले वरिष्ठ भक्त होते सर्व. आणि इथे छान असं डिस्प्ले झालं होतं की आता महाराजांना आम्ही हे देत आहे म्हणजे रेकॉर्ड बुक वगैरे. तर हे बघा त्या एक म्हणजे सिनियर त्या मॅडम होते त्यांनी ते त्यांना महाराजींना दिलं. तर आज गुरु महाराजांना संन्यास घेऊन 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. इतकी वर्ष त्यांनी भक्ती सेवा आणि प्रचारासाठी आपलं जीवन पूर्ण समर्पित केलं भगवंतासाठी. आणि याच पवित्र निमित्ताने झालेली पदयात्राच म्हणजे भक्तीचा महासागरच आहे, यात काही शंकाच नाही. तर या पदयात्रेमुळे गुरु महाराजांचं नाव वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंदणी झालं आहे, हे बघून खूपच छान वाटलं. आणि त्यांना जे आज गिफ्ट आणि सन्मान मिळाला तो पाहून तर मन खूपच भावुक झालं आहे. हा क्षण शब्दात तर नाही सांगता येणार, पण एक भक्त म्हणून हा अनुभव आयुष्यभर माझ्या लक्षात राहील. खूपच छान असा हा क्षण होता. आणि इथे गुरु महाराजांसाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून, जसे हे मायापूरवरून आले होते, उडीसावरनं, त्यांनी जगन्नाथ भगवानजीचा असा दुपट्टा दिला होता महाराजींना. खूप छान वाटलं ते. तर आता इथे आम्ही बाहेर आले होते, तर इथे छान असं म्हणजे क्लेनी बनवलेलं महाराजींची जे काही जर्नी होती ते इथे शो केली होती. तर ही जी फर्स्ट होती इथे महाराजींची पदयात्रा. हे बघा, तुम्ही बघू शकता 2 बैलं आणि अशी बैलबंडी वगैरे आहे. तर ही अशीच पदयात्रा असते. भक्त असतात, कीर्तन करत करत जात असतात, हरिनामाचा गजर वगैरे असतात, छान बुक. तर यानंतर होतं प्रभुपाद घाट. प्रभुपाद घाट हे पंढरपूरमध्ये जे चंद्रभागा नदी आहे त्याच्या बाजूलाच प्रभुपाद घाट आहे आणि त्याच्या बाजूलाच लागून इस्कॉन मंदिर आहे. तर इथे नंतर त्यांनी जपा टॉकचं असं छान बनवलं होतं. तर इथे बघा छोटे छोटे भक्त पण बसले आहे. तर एक सांगायचं म्हणजे महाराजींना जपा टॉक निमित्त पण वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव नोंदवलं गेलं आहे, कारण त्यांचं डेली जपा टॉक असते. आणि तर महाराज कुठे पण असो डेली आपल्या भक्तांना ते दर्शन देतात झूम जपा टॉकद्वारे. तर इथे आता 2 वाजले होते, तर दुपारचा प्रसाद आम्हाला घ्यायचा होता. तर आम्ही इथे प्रसादाच्या स्टॉलवर आलो होतो. तर इथे किती छान असा प्रसाद मिळाला. आणि मग प्रसाद झाल्यानंतर मी आणि श्रीजी इथे गार्डनमध्ये येऊन बसलो होतो. प्रभूजींचा प्रसाद व्हायचाच होता, सो आम्ही त्यांची वाट बघत इथे बसलो होतो. आणि श्रीजी इथे साईडला खेळत पण होता. त्याला माती खेळायला खूप आवडत होतं, तर तो माती खेळत बसला होता. त्यानंतर प्रसाद वगैरे झाला. मग आम्ही आमच्या रूमवर म्हणजे साक्षीधाम आश्रममध्ये जायला निघालो. थोडा अवकाश घ्यायचा होता, आराम करायचा होता, कारण आम्हाला संध्याकाळचं दर्शन करायला जायचं होतं त्यामुळे. तर आम्ही इथे बघा ही रिक्षा जी होती, ह्याला म्हणजे रिक्षा म्हणा की ऑटो म्हणा काही कळतच नव्हतं, कारण ही पूर्ण ओपन होती आणि ड्रायव्हरच्या बाजूला आजचा दिवस आमचा आता सायंकाळचा. आम्ही मंदिरात म्हणजे महाराजींचा कार्यक्रम झाला. आता आम्ही आमच्या आश्रममध्ये आलो, फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर आता आम्ही बाकी बिहारी राधारमण टेम्पल वगैरे दर्शन करायला चाललो. तर बघू, ऑटोवाले खूप जास्त सांगतात आहे इथे, 150-200 रुपये सवारी. आम्ही आता इस्कॉन टेम्पल जवळ जाणार आहे आणि तिथून दुसरा ऑटो करणार आहे. बघूया आता, करूया दर्शन राधारमणजीचे. बोलो राधारमणजी लाल की जय. तर आम्हाला ऑटो मिळाली होती. त्यानंतर आम्ही राधारमणजीला डायरेक्ट जाणार होतो
आधी आम्हाला खूप सांगितले होते रेट राधारामांची जायला, आम्हाला 200 रुपये असं सांगितलं आणि तिथून डिस्टन्स फक्त 3.5 किलोमीटरच होतं. तर आता आम्हाला ऑटो अशी मिळाली आणि ती आम्हाला 100 रुपयातच मिळाली होती. ती डायरेक्ट मंदिराच्या बाजूला सोडणार होती. सो आम्ही बुक केला, मग आम्ही गेलो तिकडे मंदिराकडे. तर श्रीजी ऑटोमध्येच बसताना झोपून गेला होता. त्यानंतर मग आम्ही म्हटलं चला हा झोपला आहे तर पहिले आपण निधिवनमध्ये जाऊया. प्रेमानंद जी कहते हैं ना, वृंदावन जाओ ब्रजवासी को लेके जाओ. जाओ, बिना ब्रजवासी तीरथ नहीं है. बरोबर. घुमा के लाएंगे, नीला सो जाएगा. तर इथे आम्ही निधिवनमध्ये आलो. निधिवनमध्ये आम्ही खूप छान असे दर्शन केले. बघा, हे निधिवन म्हणजे राधाराणी आणि कृष्ण यांची जी रासलीला झाली होती तेच स्थान म्हणजे निधिवन. आणि खूप छान त्यांच्या रासलीलेमुळे ही जी भूमी आहे ती पवित्र झाली आहे. आणि आजूबाजूला तुम्ही जे वृक्ष बघताय ते कोणी नसून ते राधा आणि कृष्ण म्हणजे राधा आणि गोपिया असेच ती वृक्ष आहे. त्या म्हणतात की ते रात्रीला ते परत म्हणजे त्याच अवस्थेत येऊन जातात जी रासलीलेची अवस्था होती. बट आता विश्वास तर आहे, पण मी तरी आजपर्यंत बघितलं नाही. आणि हे जे आहे हरिदास आणि राधाराणी, तर हरिदासजी अशी जप करत आहे. भर उन्हाळ्यात ती जप करत होते आणि राधाराणी त्यांना अशी पदर देत होती. तर तोच तो फोटो आहे. हे बघा किती सुंदर असे वृक्ष आहे. हे कधीतरी आपल्यालाही असं प्रवेश मिळो अशी प्रार्थना आहे भगवंताकडे. इथे आता आम्ही आलो, असंच गजर होत असते. श्री श्री राधे, श्री श्री राधे, राधे राधे. राधे राधे गोविंद गोविंद राधे. तर या ज्या माताजी होत्या या आम्हाला बाय चान्स तिथे मिळाल्या. या आमच्या मंदिरातल्याच माताजी होत्या, सिनियर माताजी. तर हे बघा इथे राधाराणीचे चरण होते. तर आम्हाला असं परिक्रमा करून ते राधाराणीच्या चरणाला नमस्कार करायचा होता. आणि जिथे जिथे आपण नमस्कार करू तिथे तिथे आपल्या इच्छेने आपल्याला दक्षिणा पण द्यावं लागते. तरच इथे मग समोर आल्यानंतर आम्ही परत जे राधाराणीचे शृंगार वगैरे असते तिथले दर्शन केले. हे बघा इथे जे श्री प्रिया आणि प्रियतम असे रंगमहल म्हणून इथे राधाराणीचा रोज शृंगार होत असतो रात्रीला. त्यानंतर इथे समोर आल्यानंतर आम्ही इथे राधाराणीचे जे सखी आहे, अष्टसखी, त्यांचे दर्शन करायला मिळते इथे. तर हे बघा किती छान असं शृंगार त्यांचं केलं आहे. आणि थंडीचे दिवस असल्यामुळे त्यांना पण सर्वांना असे शॉल वगैरे पांघरून दिले आहे. तरी इथे फोटो आणि व्हिडिओ काढणं अलाव नव्हतं, पण मी तुमच्यासाठी म्हणून असं खूप छोटे छोटे शॉर्ट क्लिक केले. आणि इथे बघा समोरच छान असं मोठ्या आवाजामध्ये कीर्तन वगैरे लावलं असतं. तर तुम्हाला तिथे नाचायचं वगैरे असते म्हणजे कीर्तनात वगैरे, तर तुम्ही करू शकता तिथे. त्यानंतर इथे बन्सी चोर म्हणजे अशी लीला झाली होती त्याचं ते छोटंसं मंदिर होतं. तर इथे निधिवनमध्ये पण असे रासलीला करताना पण छोटे छोटे असे मंदिरं आहेत. तर ते दर्शन करतच मग आम्ही बाहेर आल्यानंतर इथे छोटे छोटे बंदर पण, तुम्ही जिथे जाल तिथे बंदर पण तुम्हाला भेटणारच. आणि ते बंदर पण श्रीकृष्ण भगवंतासारखे नटखटच आहेत. तर खूप छान वाटलं. त्यानंतर आता आम्ही बाहेर आलो. हरे कृष्ण. आता आमचे निधिवनमधले दर्शन झाले आहे. आम्ही आता चाललो राधारामांची मंदिरमध्ये. संध्या दर्शन करेल आता. तर इथे निधिवनच्या गेटनी बाहेर निघालं तरच बाजूलाच इथे राधारामनजीचं मंदिर आहे. तर हे मेन गेट आहे राधारामनजीच्या मंदिरात जायसाठी. आणि संध्याकाळची वेळ होती तर गर्दी तर भरपूरच होती, कारण संध्या आरतीला बरेचसे भक्त येतात तिथे दर्शन करायला. तर आम्ही इथे कसं तरी करत आतमध्ये घुसलो. सो इथे राधारामनजीचा मेन द्वार आहे. तर इथे आतमध्ये आलो आम्ही. आणि बघा किती एवढी भक्तांची गर्दी आहे राधारामनजीचं विग्रह बघायला. तर एका साईडनी आम्ही जात आम्हाला छोटंसं छान म्हणजे खूपच सुंदर असं विग्रह दिसलं राधारामनजीचं. ते बघून तर इतकं म्हणजे मन खूपच असं त्यांना बघतच राहूशं वाटत आहे. असं इतके छान आमचे राधारामनजी आहे. तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा वृंदावनला आणि अनुभव करा. हरे कृष्णा. आमचे दर्शन झाले आता राधारामनजीचे. आम्ही संध्या आरती गेली तिथे. आता आम्ही चाललो बाके बिहारी टेम्पल. चला तर जाऊया बाके बिहारीला. बाके बिहारीचे दर्शन करायचे. ते खूप छान अशी दुकान आहे. दाखवते तुम्हाला एक मिनिट.
तर इथे ही लुई मार्केट होतं. इथे साईडला खूप छान अशी शॉपिंगची दुकाने होती. कुठे घागरा, कुठे स्वीटची दुकाने, तर कुठे असं काय काय. तर इथे जवळजवळच ही जे सप्तनिधीमधले जे ठाकूर आहेत त्यांची जी जवळजवळच अशी मंदिरं आहेत. तर इथे आम्हाला जायचं होतं बाके बिहारी, बट आम्ही आलो राधा वल्लभजी मंदिर, आणि मी फर्स्ट टाईमच राधा वल्लभजी मंदिरमध्ये आले होते. तर इथे आम्हाला माहीत नव्हतं काय म्हणजे राधा आणि कृष्णाची काय लीला चालू आहे, कारण इथे आम्ही जेव्हा एंटर केलं तर इथे आम्हाला माहीत पडलं की आज राधा आणि कृष्णाचा विवाह सोहळा चालू आहे. तर हे बघा, तर आम्ही एंटर केल्यानंतर आम्हाला दिसले की जे राधा आणि वल्लभ आहे ते छान असे फुलांचा सेहरा बांधून बसलेले होते. खूपच छान, त्यांना बघून खूप छान वाटत होतं. आणि फर्स्ट टाईमच मी राधा वल्लभजीचे दर्शन केले, राधा वल्लभजीच्या मंदिरात आले. तर इथे पण गर्दी तेवढीच होती जेवढी राधारमणजी मंदिरमध्ये होती. आणि हे यांना म्हणजे जी नाचणारे होते त्यांना गोपी म्हणतात काय म्हणतात मला नाही माहीत बरोबर, पण ते असे म्हणजे जेंट्सच्या याच्यामध्ये होते, पण ते गोपी बनून आले होते. तर त्यांचंही खूप छान असं नृत्य तिथे चाललेलं होतं, आणि साईडला ते पिपाऱ्या वगैरे ते वाजत होते. आणि इथे दर्शनाला बघा राधा वल्लभजी किती सुंदर असे फुलांचा सेहरा घालून बसलेले आहेत. राधाराणी पण साईडला आहे. तर इथे जे वर आहे जे बसलेले होते ते गोस्वामीज होते, आणि वर जायला आम्हाला एंट्री नव्हती, कारण तिथले जे पुजारी असतात, जे काही सेवा करणारच असतात, त्यांच्या फॅमिलीलाच तिथे एंट्री होती. किंवा तुम्हाला काही दक्षिणा द्यायची असेल तर ते दक्षिणा दिल्यानंतर पण तुम्ही तिथे जाऊ शकता वर असं, पण दक्षिणा पण जास्त पाहिजे असं. तर इथे बघा, इथे छान नृत्य करत होते. मी त्यांच्यावर थोडा व्हिडिओ घेतला, आणि खूपच छान असं त्यांनी नृत्य केलं होतं, आणि कंटिन्यू ते नाचतच होते. आम्ही जवळपास 15 ते 20 मिनटं म्हणजे जवळपास अर्धा तास आम्ही त्या मंदिरात थांबलो होतो. तर राधा वल्लभजीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही बाके बिहारी मंदिरला जाणार होतो, बट 8:30 वाजून गेले होते, आणि आम्हाला परत फोगला आश्रममध्ये जायचं होतं, प्रसाद घ्यायचा होता. त्यानंतर प्रसाद बंद होणार होता, सो आम्ही मग आश्रममध्ये आलो होतो. आणि आश्रममध्ये आल्यानंतर आम्हाला महाराजीचे असे छान दर्शन पण झाले होते. महाराजीचं म्हणजे प्रस्थान झालं होतं की त्यांचा कार्यक्रम असते, म्हणजे सकाळी पण होत होता आणि संध्याकाळी पण होत होता. तर आजचा आम्ही संध्याकाळचा कार्यक्रम अटेंड नाही केला होता, कारण आज सांस्कृतिकच कार्यक्रम होते, डान्स वगैरे. तर आम्ही विचार केला की आम्ही जे लोकल दर्शन आहे ते करून घेऊया. तर आम्ही इथे दर्शन करून आल्यानंतर महाराजींचे पण आम्हाला दर्शन झाले छान. महाराजी आमच्याकडे पाहून बोलले, हसले वगैरे. तर आजचा दिवस खूप छान असा गेला, खूपच सुंदर गेला आठवणी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि प्लीज सबस्क्राईब करा. हरे कृष्णा.